कथा सुरू करण्याआधी सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि छान छान कथा पाहत राहा. धैर्यशील आपल्या स्पोर्ट बाईकवरून शहराच्या सर्वात उच्चदू आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत कडेकोट असलेल्या भागात आला होता. हा परिसर मुंबईतील श्रीमंत आणि प्रतिष्ठित व्यक्तीच्या आलिशान बंगल्यांनी, अपार्टमेंट्सनी आणि अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारतींनी सजलेला होता. एरियाच्या सुरुवातीलाच मोठमोठी मजबूत लोखंडी गेट्स उभी होती, ज्यावर सिक्युरिटी कॅमेरे आणि अत्याधुनिक सेन्सर्स बसवले होते. गेटच्या दोन्ही बाजूंना शिस्तबद्ध पोलीस आणि खाजगी सुरक्षा रक्षक उभे होते. त्यांचे काटेकोर लक्ष प्रत्येक वाहनावर आणि व्यक्तीवर होते. इथे येणाऱ्या-जाणाऱ्याची कसून तपासणी केली जात होती. रस्ते प्रचंड स्वच्छ आणि रुंद होते. दोन्ही बाजूंना छाटून ठेवलेली सुंदर झाडे आणि फुटपाथवरील आकर्षक दिवे संपूर्ण भागाला एक वेगळाच रुबाब देत होते. इथे एक प्रकारचा श्रीमंतीचा, संस्कृततेचा व खाजगीपणा दिसून येत होता. या ठिकाणी प्रवेश मिळवणं सामान्य माणसासाठी शक्य नव्हतं. इथे फक्त नामवंत उद्योगपती, बॉलिवूडमधील सुपरस्टार, प्रसिद्ध क्रिकेटर्स आणि मोठे राजकीय नेतेच राहायचे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत होत्या. धैर्यशीलने बाईक थांबवून सिक्युरिटीला कार्ड दाखवलं तसे धैर्यशीलला त्या गार्डने ग्रीट केलं आणि लगेचच गेट ओपन केला. धैर्यशीलने बाईक स्टार्ट करून सुसाट वेगाने आत नेली. रात्री यावेळी बाईकचा आवाज घुमत होता. इथे काही खतरा नव्हता. धैर्यशीलने आपली स्पोर्ट्स बाईक एका आलिशान अपार्टमेंटसमोर स्टॉप केली. अपार्टमेंटची रचना अत्यंत आधुनिक होती. शुभ्र संगमरवरी भिंती, मोठमोठे काचेचे खिडके आणि लखलखीत लाइटिंगमुळे संपूर्ण इमारत अधिक भव्य दिसत होती. वातावरणात एक प्रकारची शांतता होती. गेटच्या दोन्ही बाजूंना तसेच मुख्य प्रवेशद्वारासमोर काळ्या युनिफॉर्ममधील 4 ताकदवान गाईज पहारा देत उभे होते. त्यांची तीक्ष्ण नजर प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून होती. धैर्यशीलला पाहताच त्यांनी त्याला ग्रीट केलं. धैर्यशीलनेही त्यांच्या ग्रीटचा स्वीकार केला. धैर्यशीलने कोणताही आवाज न करता भिंतीला लावलेल्या डिजिटल पासवर्ड पॅडवर आपली बोटे टेकवली. त्याने फिंगरप्रिंट स्कॅनरवर अंगठा ठेवताच एक हलकासा बीप आवाज झाला आणि काही क्षणातच अत्याधुनिक सिक्युरिटी लॉक असलेले गेट एक हलकीशी खटखट आवाज करत आपोआप उघडले. त्याने क्षणाचाही विलंब न करता पुन्हा बाईकवर बसला आणि आत गेला. तो आत जाताच गेट पुन्हा लॉक झालं होतं. त्याने बाईक पार्किंगमध्ये पार्क केली. तो सरळ लिफ्टकडे गेला. लिफ्टमध्ये जाताच त्याने दुसऱ्या मजल्याचे बटन प्रेस केले. दुसऱ्या मजल्यावर आल्यावर लिफ्ट ओपन होताच तो पटकन लिफ्टमधून बाहेर पडला. दोन्ही हात खिशात ठेवून अगदी रुबाबात चालत, दणदण पावले टाकत तो एका फ्लॅटसमोर येऊन उभा राहिला. काही क्षण तो असाच उभा राहिला. दीर्घ श्वास घेऊन त्याने दरवाजाला असलेल्या डिजिटल पासवर्ड स्कॅनरवर अंगठा प्रेस केला. तसे पुन्हा खट आवाज झाला आणि त्या फ्लॅटचा डोअर किंचित ओपन झाला. तसा त्याने तो दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. तो आत जाताच पुन्हा डोअर बंद झालं. त्याने शूज एका बाजूला काढले. तो इकडे तिकडे पाहत होता. सगळीकडे त्याची नजर फिरत होती. त्याने सोफ्यावर मास्क आणि कॅप काढून ठेवली. त्याची नजर कुणाला तरी शोधत होती. फ्लॅटच्या आत येताच सगळीकडे अंधार होता. काही ठिकाणी डिम लाईट्सचा उजेड होता. तो जसा पुढे पाऊल टाकत होता तसे लाईट्स ऑन होत होते. गॅलरीकडे त्याची पावले वळली. अपेक्षेप्रमाणे त्याला गॅलरीमध्ये त्याची शोध मोहीम थांबली. "आलास तू? तुझीच वाट पाहत होतो." धैर्यशील यायची चाहूल लागतच बाहेर पाहत असलेली व्यक्ती म्हणाली. "हो, आलोय फायनली, धैर्यशील." काही क्षण एकदम शांततेत गेले. एकदम ती व्यक्ती मागे वळली. आता दोघेही एकमेकांना पाहत होते. क्षणाचा विलंब न करता दोघेही पुढे आले आणि करकचून एकमेकांना मिठी मारली. डोळ्यातले अश्रू तर थांबण्याचे नाव घेत नव्हते. पुरुष रडतात का हा प्रश्न पडतो तर त्याचं उत्तर असतं हो, रडतात. कारण तेही माणूसच आहेत ना. भावना त्यांनाही असतात ना. आज ते दोघेही रडत होते. आजची रात्र उगवली. शेवट. काही वेळाने दोघेही बाजूला झाले आणि एकमेकांचे डोळे पुसले. "तू रडताना छान नाही दिसत. तू तर गर्जना करणारा आमचा वाघ आहेस," ती व्यक्ती म्हणाली.
तसा धैर्यशील गालात हसत म्हणाला, तू तर अजिबात रडताना चांगला दिसत नाही. पुन्हा रडू नकोस हं. हे शेवटचं रडणं आहे आणि एक दोनदा बाकी आहे ते पुढे, आता नाही. ती व्यक्ती म्हणाला, हां, ठरल्याप्रमाणे होत आहे सगळं. ती वेळ लवकरच येईल. तू रेडी आहेस ना? कारण आपण सुरुवात केली आहे. आता मागे हटता येणार नाही. इतके वर्ष आपण वाट पाहून होतो. शेवटी ती वेळ आलीच. धैर्यशील त्या व्यक्तीकडे पाहत कठोर आवाजात म्हणाला, हो, या दिवसाची तर वाट पाहून होतो. इतकी वर्ष स्वतःला इथे कोंडून ठेवलं आहे. वनवास भोगला आहे मी. आता खरा खेळ सुरू होतोय. मी सुरुवात केली त्यांना एक छान असा फुलांचा बुके पाठवून. ती व्यक्ती गालात कुटील हसू चेहऱ्यावर ठेवून धैर्यशीलकडे पाहत म्हणाला, या सगळ्या गोष्टीचा बदला घेऊनच आणि त्यांच्या तोंडून सत्य काय वधवून घेऊ इतकी ते स्वतःच्या जीवाची भीक मागतील. तरीही त्यांच्यावर दया नाही. राग जितका जपून ठेवता येईल तितका ठेव. तो पुढे तुझ्या कामाला येईल. धैर्यशीलने त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाला, नजरेमध्ये असलेल्या क्रोधाची अग्नी विझू देऊ नकोस. मी तुला याची सारखी जाणीव करून देतोय. कारण अपराध्याला तेवढीच क्रूर शिक्षा करायची आहे जेवढं तू नरक यातना भोगल्या आहेत. धैर्यशील त्या व्यक्तीच्या खांद्यावर हात थोपटवत म्हणाला, नाही होणार शांत. धगधगत राहील. तू आलास कसा? तुला कुणी पाहिलं नाही बाहेर निघताना? त्याने विचारले. तसा धैर्यशील गालात हसला त्याच्याकडे पाहून. नक्कीच तू काहीतरी ट्रिक केलीस हो ना? त्याने विचारले. हो, मग काय करणार? त्यांना सांगून तर बाहेर पडू शकत नाही. भोंगे आहेत, सगळीकडे बोंबलत सुटतात. त्यात तीही काही कमी नाहीये. मला सगळं मॅनेज करून यावं लागलं. कारण हा दिवस आपण आधी ठरवून ठेवला होता. सगळं काही आधीच प्लॅन होतं. फक्त शिवांगीच्या आईवडिलांचे रिपोर्ट्स आणायचे. हे नंतर ॲड झालं. शेवटचं वाक्य बोलल्यानं धैर्यशीलने गंभीर चेहरा केला होता. शिवबद्दल बोलतोयस ना? रिपोर्ट काय आले? पाहिलं का? त्याने विचारलं. हो, नाही अजून, पाहायचेत. पण नील म्हणाला की गंभीर आहेत. त्याबद्दल एकांतात बोलावं लागेल. कोल्हापूरला गेल्यावर ते रिपोर्ट पाहावे लागतील. हं, तिथेही लक्ष दे कारण गुन्हेगार मोकाट आहेत. तो म्हणाला. फिरू दे मोकाट. आयुष्यातले शेवटचे दिवस एन्जॉय करत आहेत. धैर्यशील म्हणाला. तू कॉफी घेणार ना? तुझी आवडत्या व्यक्तीच्या हातून. तो म्हणाला. हो, मग हा काय सवाल आहे का? किती वर्षांनी तुझ्या हाताची कॉफी प्यायला मिळणार? धैर्यशील म्हणाला. हो, चल किचनमध्ये जाऊया. बोलत बोलत कॉफी बनवू. तो हसत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहून धैर्यशीलही हसला. याच हसूसाठी किती वर्ष वाट पाहिली मी. एक दिवस एक क्षण तरसत होतो. धैर्यशील मनातल्या मनात विचार करत त्यालाच पाहत होता. काय रे, कसला विचार करत आहे? शिवची आठवण येते की काय? त्याने चिडवलं त्याला. असंच रे, धैर्यशील म्हणाला. कॉफी बनवून झाल्यावर त्याने एक कॉफी मग धैर्यशीलकडे दिला आणि एक त्याने घेतला. सांग कशी झाली आहे? त्याने म्हटले. धैर्यशीलने कॉफीचा एक घोट पिल्यावर त्याने डोळे बंद केले. त्या कॉफीची चव त्याने कितीतरी वर्षांनी घेतली होती. नकळत डोळ्यातून अश्रू आले. वाईट झालीये का कॉफी? तू रडायला लागला? तो धैर्यशीलच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला. नाही रे भावा, खूप भारी झाली आहे. आता इमोशन्स भारी झाले होते. खूप आठवणी आहेत ना, त्या सगळ्या ताज्या झाल्या. लिव्हिंग रूममध्ये येऊन सोफ्यावर बसले होते कॉफी पीत. ते दोघांच्या गप्पा भरपूर रंगल्या होत्या. तुला माहीत आहे ना पुढे काय करायचं? कारण आता आपण डायरेक्ट तेव्हाच समोर येऊ जेव्हा तू समोर येशील. धैर्यशीलने म्हटले. हो, सगळं लक्षात आहे. तो म्हणाला. कॉफी पिऊन झाल्यावर धैर्यशील कॉफी मग टेबलवर ठेवून दिला. सोफ्याला टेक लावून बसला. नुसते विचार चालू होते त्याच्या डोक्यात. 3 वाजता तो निघाला पण जाताना त्याने त्याला पुन्हा एकदा मिठी मारली. टेक केअर. लवकर तो दिवस येणार. अजून काही दिवस फक्त. हं, तू काळजी घे. तो म्हणाला. हो, तो म्हणाला. भाग 70वा. धैर्यशील आला तसा सुसाट बाईक स्टार्ट करून निघून गेला. वाऱ्याबरोबर स्पर्धा लावली होती त्याने. रात्रीच्या 3 वाजता मुंबईच्या रस्त्यावर त्याची स्पोर्ट्स बाईक पळत होती. नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. कॉलेजमध्ये असताना मध्यरात्री उठून कधीतरी बाहेर पडायचे ते लोक. अशा अनेक आठवणी त्याच्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. काहीच वेळात तो
हॉटेल ताज जवळ पोहोचला होता. बाईक पार्क करून पटकन तो हॉटेलच्या आत निघून गेला. धैर्यशीलला लिफ्टमधून समोर येताना पाहून रॉकी पटकन पुढे आला. बॉस, तुम्ही ठीक आहात? रॉकी काळजीने म्हणाला. हो, मी ठीक आहे. मला काय झालं? धैर्यशील म्हणाला. तुम्ही एकटे बाहेर पडलात आज. गार्ड बरोबर नव्हते. रॉकी, मी स्वतःची रक्षा स्वतः करू शकतो. कधीतरी चालतं. बरं, तू झोप आता. बराच उशीर झाला आहे, धैर्यशील म्हणाला. हो बॉस, रॉकी म्हणाला. रॉकी, कुणी बाहेर नव्हतं आले ना रूममधून? मला काय विचारायचं आहे, तुला समजलं असेल. धैर्यशील. नाही बॉस, कुणी बाहेर आलं नव्हतं. तुम्ही आता जा, नाहीतर कुणीतरी उठेल आणि तुम्हाला आत पाहिलं नाही तर गडबड होईल, रॉकी म्हणाला. हो जातो, पण ते इतक्या लवकर उठणार नाहीत. अजून अर्धी रात्र जायची आहे, गालातल्या गालात हसत धैर्यशील म्हणाला. रॉकी समजून गेला. नक्की बॉसने काहीतरी केलं असणार. बॉस, तुम्ही खरंच ग्रेट आहात. शेवटचं वाक्य रॉकी मनातल्या मनात म्हणाला. रॉकी, झोपायचं नाहीये का? रूममध्ये जा. धैर्यशील आत जात पण रॉकीला तिथेच उभं राहून विचार करत राहिलेलं पाहून तो म्हणाला. हो बॉस, गुड नाईट. रॉकी म्हणाला. गुड नाईट धैर्यशील. रॉकी त्याच्या रूममध्ये गेला आणि धैर्यशील ही हळूच आत आला. कसलाही आवाज न करता त्याने शूज बाजूला काढले. मास्क आणि कॅप त्यांनी बॅगमध्ये ठेवून दिले. हळूच बेडरूमचा दरवाजा उघडला आणि आत आला. दरवाजा बंद करून तो पुढे आला आणि खाली समोर त्या तिघांचं झोपणं पाहून डोक्याला हात मारून हसू कंट्रोल करून त्याने मोबाईल ओपन कॅमेरामध्ये त्यांची झोपण्याची अंतरंगी स्टाईल कॅप्चर केली. गाढवासारखे लोळत आहेत तो पुटपुटला आणि विक्रमच्या बाजूला जाऊन आडवा पडला. त्याला झोपून अगदी 5 मिनिटे झाले नसतील की त्याच्या तोंडावर जबरदस्त विक्रमचा हात पडला. धैर्यशील कळवळून उठून बसला होता. त्याच्या तर धैर्यशील नाक चोळत विक्रमकडे गुशात पाहिलं आणि एका क्षणात त्याने सरळ त्याच्या कमरेत लाथ मारली. तसा विक्रम झोपेतून कळवळत उठला. आई ग, कोण बे? इकडे तिकडे पाहत विक्रम डोळे चोळून म्हणाला. अर्ध्या झोपेत होता तो, त्यामुळे त्याला नक्की काय झालं कळलं नाही. पण जोरात बसली होती लाथ. कंबर चोळत तोही उठून बसला. मी आहे बे, धैर्यशील थोडा चिडून म्हणाला. तू झोपला नाहीस? एवढ्या रात्रीचं उठून का बसला आहेस? लोक या टाईमला झोपतात, विक्रम जांभळी देत म्हणाला. तू झोपू देणार तर मी झोपणार ना, धैर्यशीलने दात ओठ खात म्हणाला. मी काय केले? मी तर झोपलो होतो. कोणीतरी कमरेत काहीतरी मारलं म्हणून जागा झालो. तर तू जागा होतास म्हणून विचारलं. तू नीट झोप हा. पुन्हा जर माझ्या तोंडावर तुझा हात पडला तर पुन्हा एकदा कमरेत लाथ मारीन, धैर्यशीलने त्याला धमकी दिली. काय यार धैर्यू, इतकं कुणी जोरात मारतं का? कंबर चोळत विक्रम डोळे किलकिले करून पाहत म्हणाला. झोप गप, धैर्यशील म्हणाला. हां, विक्रम बोलला आणि आडवा पडल्या पडल्या त्याला तो गाढ झोपून गेला. इकडे धैर्यशीलला नुकतीच झोप लागली होती की आता विक्रमचा पाय त्याच्या अंगावर होता. यावेळी धैर्यशील उठला नाही कारण त्याला जबरदस्त झोप आली होती. अंगावर जड काहीतरी जाणवत होतं पण डोळे उघडण्याची तसदी घेतली नाही. नकुल देवांशच्या अंगावर हातपाय टाकून झोपला. देवांश तो स्वतः एवढं गाढ झोपला होता की त्याला समजलं नाही. नाहीतर आता परत एक लाथ कन्फर्म होती. इकडे हे लोक आरामशीर झोपले होते पण या लोकांनी आणि त्याने त्या लोकांची मात्र झोप उडवली होती. तनया, यश, नेहा, समर, क्रिश आणि निशा सगळेच त्या नोटकडे पाहत होते. इकडे इतके घाबरले होते की त्यांना झोपच आली नाही. तसेच एका रूममध्ये बसले होते. D4 याचाच विचार करत. कोण असेल ही व्यक्ती? डोकं नुसतं विचार करून दुखायला लागलं आहे. यश डोकं पकडून म्हणाला. धैर्यशील तर नसेल ना यामागे? D4 धैर्यशील येऊ शकतं. D4 धैर्यशील येऊ शकतं. दक्ष तर नाहीये ना या जगात? दक्ष जिवंत आहे, तनया समोरच एकटक पाहत म्हणाली. काहीही काय बोलतेस तनया? दक्षला मरून 7 वर्ष झाली आहे. सुसाईड केलं हे तर फक्त सगळ्यांना माहिती आहे. खरं तर त्याला आपणच मारलं ना कॉलेजमध्ये. आपले काही असे सिक्रेट त्याला समजले होते म्हणून एवढं मोठा प्लॅन करून त्याच्यावर रेपचा आरोप लावला होता. आणि तसे पुरावेही आपण तयार केले होते जे सगळे खोटे होते. आपल्या देशात तर कायदा मुलीच्या बाजूने असतो. याच गोष्टीचा फायदा आपण उचलला ना. त्याला मजबूर केलं होतं सुसाईड करायला. पण साला मेलाच नाही म्हणून तर आपण त्याच्या कॉफीमध्ये विष टाकलं होतं ना. आणि ती कॉफी त्याला आपण बळजबरीने पाजली होती. यश रागात थोडं का होईना सत्य बोलून गेला होता, जे रेकॉर्डही झालं होतं.
त्याच्या नकळत यश गप्प बस, अजून पुढे नको काही बोलू. किती वेळा सांगितलं आहे. 7 वर्ष पूर्वी जे झालं त्याची वाच्यता करायची नाही. आजपर्यंत जसं चालू आहे तसे चालू राहू द्या. ती केस बंद झाली आहे. समर, यश आणि तनया रोखून पाहत म्हणाले. समर, अरे खरंच मी त्याला पाहिलं होतं. किंवा मग त्याचं भूत तर नसेल आपल्याशी बदला घ्यायला आले असेल. तनया घाबरून म्हणाली. ओ शटअप तनया, तू ड्रिंक केली होतीस की? याचं उत्तर दे. समर चिडून म्हणाला. हो केली होती तनया. हा मग याचा अर्थ तुला काहीतरी भास झाला असेल. वॉशरूममध्ये जे झालं त्यामुळे तुझ्या डोक्यात तोच विचार सुरू असणार. आणि नशेच्या धुंदीत तुला ज्या माणसाचा धक्का लागला त्याचा चेहरा तुला दक्षसारखा दिसला असणार. ESD तुला भास झाला असणार. मेलेली व्यक्ती परत कशी येणार? तूच विचार कर ना, अनायाने म्हटले. तशी तनया विचार करू लागली. तिचं मन सारखं सांगत होतं की तिने पाहिलं ते खरं आहे. पण ड्रिंकही केली होती त्यामुळे भासही झाला असेल. बहुतेक मला भास झाला असेल, तनयाने म्हटले. हो, तुझा तो भासच होता. ही गोष्ट इम्पॉसिबल आहे. दक्ष मेला आहे. तो पुन्हा येणं अशक्य आहे. भूत वगैरे काही नसतं. फॉरेन रिटर्न, तू अशा गोष्टीवर विश्वास ठेवतेस? क्रिश हसत म्हणाला. इकडे या सगळ्यांचं बोलणं तो व्यवस्थित ऐकत होता. कर्मा इस बँक. खूप छान जीवन जगलात. माझ्या आयुष्याची राखरांगोळी करून टाकली. ऑलमोस्ट मरणाच्या दारात पोहोचलो होतो. पण नशिबाची दोर मजबूत होती आणि त्याच्यामुळे आज जिवंत आहे. तो तसाच चेअरला टेकून बसला होता. लॅपटॉपमध्ये असलेल्या तो लोकांना पाहत होता. त्याने लगेच मोबाईलवर काहीतरी टाईप केलं आणि लगेच सेंड केलं. तिकडे एकाच वेळी त्या लोकांचे मोबाईलमध्ये नोटिफिकेशन टोन वाजली. तसे सगळ्यांनी एकाच वेळी एकमेकांना पाहिलं आणि लगेच मोबाईल हातात घेऊन चेक केला. तसे त्याचे भीतीने डोळे मोठे झाले. लॅपटॉपमध्ये पाहत तो त्याचे असे रिएक्शन पाहून हसला. इतक्या सहज झोप नाही लागणार तुम्हाला. किती यातना त्याला होत होत्या. आज तो इतका वर्ष सगळ्यांपासून लांब होता. त्याचं प्रेम, त्याचे फ्रेंड्स आणि त्याची फॅमिली सगळ्यांपासून लांब. आता हेच भोग तुमच्या वाट्याला येणार. तुमचं सत्य तर समोर येणारच. पण मी जे भोगलं आहे ते सगळं तुम्हा सगळ्यांना भोगायला लागेल. ते जोवर मृत्यू तुमची सुटका करत नाही तोवर. हा हा हा. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, आय ॲम व्हेरी व्हेरी बॅड. कारण आय ॲम बॅक. डी फॉर डीके. लवकरच येतोय तुमचे आयुष्य नरक करायला. तोवर असे छोटे मोठे धमाके तुम्हाला भेटत राहणार. तो लॅपटॉपकडे पाहत म्हणाला. घाबरून ते सगळेजण धपकन सोफ्यावर बसले. हातातले मोबाईल तर कधीच खाली पडले होते. असा काय मेसेज आला होता जे पाहून वाचून हे लोक इतके घाबरले असतील?